आपल्या वेगवेगळ्या मागण्यासाठी आदिवासी विद्यार्थी गेल्या 12 दिवसापासून पुण्याच्या मांजरी इथं उपोषण करत आहेत. आपण बघू शकतो की या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या अत्यंत खालावलेली आहे. खरं तर अनेक विद्यार्थी जे आहेत त्या सगळ्या उपोषणामध्ये आपल्याला दिसत आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या सरकारनं लवकर मान्य करावा ही त्यांची प्रमुख अट आहे. आणि या अटीला धरून हे सगळे विद्यार्थी जे आहेत पुण्याच्या मांजरी इथं उपोषण करत आहेत. आपण काही विद्यार्थ्यांचे आंदोलक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. काय मागणी आहे अगदी थोडक्यात सांगा. सर, आमच्या खूप बेसिक मागण्या आहेत. आम्ही कॉन्स्टिट्युशनली ज्या आमचे राईट्स आहेत त्याला धरून आम्ही सर्व मागण्या करत आहोत. आमच्या प्रमुख मागण्यांपैकी काही मागण्या म्हणजे सरकारने जो 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट रोजी जो जी-आर काढला आहे, त्या जी-आरमुळे जो अप्रत्यक्षपणे आमच्या शैक्षणिक अधिकारांवरती गदा येत आहे, तो जी-आर रद्द करावा आणि सरकारने 2011 रोजी जो जी-आर काढलेला आहे, त्या जी-आरमध्ये महागाई निर्देशानुसार त्यामध्ये वाढ करून तो 2011चा जी-आर आम्हाला लागू करावा. दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार ज्या 12,500 ह्या आमच्या आदिवासींच्या ज्या जागा कमी झालेल्या आहेत, त्या जागा तात्काळ भरण्यात याव्या आणि त्यासाठी स्पेशल भरती काढावी. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या आदिवासी गडचिरोलीमध्ये ज्या आमच्या भगिनी मृत्युमुखी पडल्या, त्या सर्व कुटुंबांना 1 कोटी रुपयाचं कंपन्सेशन मिळावं. काही आंदोलक आहेत, काही उपोषण करतात. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. 12वा दिवस आहे. सरकार या संदर्भात आज बैठक सुद्धा लावलेली. पुढची आंदोलनाची दिशा कशी असणार आहे? जोपर्यंत हे सरकार आमच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत, विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या या आमरण उपोषणावर ठाम आहोत. सरकारने एकीकडे डिजिटल गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे आदिवासी वंचित घटकांना अन्यायकारक गोष्टींकडे ढकलायचं, हे कुठेतरी सरकारकडून देखील चुकीचं धोरण ठरत आहे. आज आपण बघायला गेलो तर आदिवासी समाजाचं मोठमोठे बजेट घोषित होतात, परंतु खऱ्या अर्थाने आदिवासी तळागाळात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत, शोषित घटकापर्यंत या सर्व गोष्टी पोहोचतात का, हे पण पाहणं गरजेचं ठरेल. आज बघायला गेलो तर हे चुकीचे जी-आर काढून आदिवासी विद्यार्थ्यांवरती एक प्रकारे अन्यायच होत आहे. सरकारला एवढीच विनंती राहील की चांगल्या प्रकारच्या सकारात्मक गोष्टी घडाव्यात, नाहीतर आम्ही आमच्या या आंदोलनाच्या भूमिकेवरती आम्ही ठाम राहू. आपण पाहिलं की आजची जी बैठक होणार आहे त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती या आंदोलकांनी इशारा दिलेला आहे, सकारात्मक निर्णय घ्या नाहीतर आम्ही आमच्या सगळ्या भूमिकेवरती ठाम राहू असा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे. 12 दिवस झालेले आहेत. सगळे आंदोलक आपल्याला दिसत आहेत. अत्यंत त्यांची सगळी प्रकृती जी आहे ती खालवलेली आहे आणि सरकारने या सगळ्या गोष्टीकडे तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी सध्या होताना दिसत आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.